घरकुल योजना नवीन अपडेट 2025। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजना 2025 नवीन अपडेट्स काय आहेत, यामध्ये कोणाला लाभ मिळू शकतो, तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे आणि 2025 मध्ये या योजनेत कोणकोणते मोठे बदल करण्यात आलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही स्वतःच्या घराच्या शोधात असाल किंवा या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती असणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, याआधी आपण आपल्या या चॅनलवरती घरकुल योजनेबद्दल अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत, पण सरकारी योजनांमध्ये अनेक बदल होत असतात आणि नवीन नियम सुद्धा येत असतात। त्यामुळे तुमच्याजवळ अपडेटेड माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो, आज आपण घरकुल योजना नवीन अपडेट याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, घरकुल योजना 2025 माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। तर मित्रांनो, घरकुल योजना 2025 मध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी चालणाऱ्या घरकुल योजनांना एकत्रित करून एक केंद्र पुरस्कृत आणि राज्य सरकारद्वारे संचलित अशी एकच मोठी योजना आणली जात आहे। या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना किंवा प्रधानमंत्री ग्रामीण आणि शहरी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला जात आहे। त्यामुळे आता तुम्हाला वेगवेगळ्या नावांमध्ये कन्फ्यूज होण्याची गरज नाही। बहुतेक ठिकाणी तुम्हाला याच नावाने या योजनेची माहिती मिळत राहणार आहे। तर मित्रांनो, सरकारने आता 2025 पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध व्हावीत, त्यामुळे या योजनेअंतर्गत घरांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि ती निश्चित वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। आणि मित्रांनो, आता घरकुल योजनेसाठीच्या पात्रता निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। यापूर्वी केवळ आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आणि कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या गटातील नागरिकांना याचा लाभ दिला जात होता, पण आता यामध्ये मध्यम उत्पन्न गटातील लोकांनाही सुद्धा आणि काही विशिष्ट निकषांच्या आधारावर समाविष्ट करण्याची शक्यता आहे। यामुळे अधिक लोकांना स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी दिली जाणार आहे। यासोबतच दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि बेघर कुटुंबांना प्राधान्य देण्याची तरतूद या योजनेत कायम ठेवण्यात आलेली आहे। तसेच अधिक प्रभावीपणे ही योजना लागू केली जात आहे। मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत काही राज्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। घराच्या प्रकारानुसार आणि क्षेत्रानुसार ही रक्कम बदलू शकते। महत्त्वाचं म्हणजे आता बहुतेक ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हे अनुदान जमा केलं जात आहे। यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी झाली आहे आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर आणि पूर्ण रक्कम मिळण्यास त्यांना मदत होत आहे। तसेच घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही आता एकदम सोपी आणि ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे। अनेक राज्यांनी यासाठी विशिष्ट वेबसाईट सुरू केल्या आहेत, जिथे तुम्ही घर बसल्या या योजनेची माहिती मिळवू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज भरू शकता। यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज कमी झाली आहे आणि अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक झालेली आहे। तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे। लाभार्थ्यांची निवड, घरांच्या बांधकामाची प्रगती आणि अनुदानाचे वितरण यावर ऑनलाईन देखरेख ठेवली जात आहे, ज्यामुळे घरांच्या ठिकाणाची अचूक माहिती मिळते आणि गैरप्रकार टाळता येतात। आता घरकुल योजनेत बँका आणि इतर वित्तीय संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे। अनुदान व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांना अधिक निधीची आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांना सुलभ दरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बँका योजना आणत आहेत। यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना सुद्धा स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे। केंद्र सरकारच्या या योजनेसोबतच अनेक राज्य सरकार आपल्या स्तरावरही घरकुल योजना चालवत आहेत किंवा केंद्र सरकारच्या योजनेत काही बदल करून आपल्या राज्याच्या गरजेनुसार लागू करत आहेत। उदाहरणार्थ, काही राज्यांमध्ये शहरी भागांसाठी विशेष परवडणाऱ्या घरांच्या योजना सुरू केलेल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये ग्रामीण भागातील बेघरांसाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही आपल्या राज्याच्या सरकारी वेबसाईटला भेट देऊन घरकुल योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता। तसेच मित्रांनो, घरकुल योजनेसंबंधित जर तुम्हाला अर्ज भरताना कोणतीही अडचण आली किंवा योजनेबद्दल काहीही प्रश्न असतील तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही या योजनेबद्दल विचारपूस करू शकता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया की घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा असतो। तर सर्वात आधी तुम्ही या योजनेच्या पात्रता निकषामध्ये बसत आहात का नाही हे तपासा। यासाठी संबंधित सरकारी वेबसाईट किंवा गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन घरकुल योजनेबद्दल तुम्ही सर्वात आधी
या योजनेची संपूर्ण माहिती मिळवा। संपूर्ण माहिती आणि पात्रता निकषमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता। यानंतर तुम्हाला अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा जोडावी लागणार आहेत, जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची माहिती आणि इतर नमूद केलेले संबंधित कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। यानंतर भरलेला अर्ज आणि जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा संबंधित कार्यालयात जमा करायचे आहेत। यानंतर अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि यातून सर्व पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे। निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। त्यानंतर सरकार बांधकामासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्यात अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करत असते। तर मित्रांनो, घरकुल योजनेबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आम्ही नक्कीच तुमच्या या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरकुल योजनेसंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। घरकुल योजना असो किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला सरकारी वेबसाईट्स किंवा संबंधित कार्यालयात जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहायचं आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळतील। चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।